नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनसी अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय इम्पॉर्टंट अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 72 आहे। ओके, याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आपण टीसीएस आणि आयबीपीएस ने काही विचारलेल्या प्रश्नांचा समावेश करत आहोत। म्हणजेच टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्ननुसार आपण या ठिकाणी प्रश्नपत्रिका पाहत आहोत। ओके, येणाऱ्या तलाठी भरतीसाठी हे प्रश्न काय असणार आहेत? अतिशय उपयुक्त असणार आहेत। का उपयुक्त असणार आहेत? तर टीसीएस याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारणार आहे। ओके, किंवा हेच प्रश्न जसे तसे रिपीट होण्याची शक्यता सुद्धा काय जास्त आहे। ओके, मग या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न काय आहे? खालीलपैकी कोणत्या घटनेच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोरांनी नाईटहुड या पदाचा त्याग केला होता? म्हणजे या ठिकाणी आपल्याला विचारलंय की रवींद्रनाथ टागोर यांनी नाईटहुड या पदाचा त्याग कोणत्या घटनेच्या निषेधार्थ केला होता? किंवा असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग कोणत्या घटनेच्या निषेधार्थ केला होता? मग त्यांनी सर या पदाचा त्याग किंवा नाईटहुड या पदाचा त्याग कोणत्या घटनेच्या निषेधार्थ केला होता? तर जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ केला होता। खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती वारंवार प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे। ओके, मग तुम्हाला अजून एक या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो की जालियनवाला बाग हत्याकांड कधी घडले? मग हे कधी घडले होते? तर 13 एप्रिल 1919 रोजी। अतिशय इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला तारीख सुद्धा लक्षात ठेवायची आहे। काय? 13 एप्रिल 1919 ला काय झालं होतं? जालियनवाला बाग हत्याकांड घडलं होतं। कोठे घडलं होतं? तर अमृतसर शहरामध्ये। अमृतसर शहर कोणत्या राज्यामध्ये आहे? पंजाब राज्यामध्ये आहे। ओके, या ठिकाणी काय अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिर सुद्धा काय अमृतसर शहरामध्येच आहे। ओके, आता या ठिकाणी पहा, जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये लोक कशासाठी जमले होते पहा, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचे। पहा, कशासाठी जमले होते? तर रौलट ऍक्टला विरोध करण्यासाठी। रौलट ऍक्टला दुसरं नाव काय मित्रांनो? काळा कायदा आहे। याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या कायद्याला भारतीयांनी काळा कायदा हे नाव दिलं किंवा काळा कायदा असं म्हटलं, असा प्रश्न विचारला जातो। मग कोणत्या कायद्याला म्हटले होते? रौलट ऍक्टलाच म्हटले होते। या कायद्याचा विरोध करण्यासाठी किंवा निषेध करण्यासाठी जालियनवाला बाग हत्याकांड या ठिकाणी काय झाली होती? एक सभा भरली होती आणि या सभेला काय लोक जमले होते। ओके, या लोकांवरती काय केलं पहा? कोणी गोळीबार केला? तर जनरल डायरने काय केला? गोळीबार केला। प्रश्न विचारला जाऊ शकतो। ओके, याच्यामध्ये किती व्यक्ती मृत्यू पावल्या? तर सरकारी आकड्यानुसार 400+ व्यक्ती याच्यावरती काय झाल्या? मारल्या गेल्या आणि 2000+ व्यक्ती जखमी झाल्या। ओके, आता या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो की रौलट ऍक्ट कधी मंजूर करण्यात आला? तर तो कधी मंजूर करण्यात आला होता? 1919 ला मंजूर करण्यात आला होता। ओके, अजून एक प्रश्न विचारला जातो की हे जे जालियनवाला बाग हत्याकांड झालं, या जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी कोणी लेफ्टनंट गव्हर्नर ओडवायरची हत्या केली? मग कोणी केली होती? सरदार उधम सिंग यांनी काय केली होती? लेफ्टनंट गव्हर्नर ओडवायर यांची हत्या केली होती। कधी केली होती? 1940 ला केली होती। आणि कोणत्या ठिकाणी केली होती? तर इंग्लंडमध्ये केली होती। ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्यात? लक्षात ठेवायच्या। त्याच्यावरती वारंवार प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत। काळा कायदा किंवा रौलट ऍक्ट याच्यामध्ये तरतूद काय होती याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे। मग याच्यामध्ये काय तरतूद होती? तर ब्रिटिश सरकारला कुठल्याही भारतीय व्यक्तीला विना चौकशी अटक करण्याचा आणि त्याला कारागृहामध्ये डांबण्याचा काय अधिकार मिळाला होता। ओके, म्हणजे कुणालाही उचललं टाकलं कारागृहात, रस्त्याने चालला उचलला टाकला कारागृहात, त्याच्यावरती ना चौकशी ना जामीन ना काही, हा सगळा अधिकार काय दिला होता? ब्रिटिश सरकारला या रौलट ऍक्टने दिला होता। म्हणून याला काय मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला होता। ओके, पुढचा प्रश्न आपला प्रश्न क्रमांक 2 आहे। आपण काय करतो मित्रांनो, थोडा वेळ जरी गेला तरी चालेल, पण आपण काय करतो? प्रत्येक प्रश्न डीप मध्ये पाहतो, जेणेकरून काय होईल की तुम्हाला परीक्षेमध्ये पुढून समोरच्या व्यक्तीने कितीही प्रश्न फिरून विचारू द्या, आपल्या स्पष्टीकरणाच्या बाहेर प्रश्न जाणार नाही, एवढी काळजी आपण या ठिकाणी घेत आहोत। ओके, मग या ठिकाणी काय विचारले पहा, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते? काय विचारलंय? खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य होते असे या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे। ऑप्शन काय दिलेत पाहूया आपण। वल्लभभाई पटेल आहे, जवाहरलाल नेहरू आहे, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर आहे आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहे। तर यापैकी अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे काय होते? मसुदा समितीचे सदस्य होते। ओके, मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे की मसुदा समितीची स्थापना कधी झाली? तुम्हाला सगळी मसुदा समिती सांगतो पहा। इथं आपल्याला सदस्य विचारलंय, पहिला प्रश्न आपण लिहू शकतो की मसुदा समितीची स्थापना कधी झाली? मग मसुदा समितीची स्थापना कधी झाली होती? तर ती झाली होती 29 ऑगस्ट 1947 रोजी। लक्षात ठेवायचं, भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर 14 दिवसांनी, म्हणजे 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला आणि त्याच्यानंतर 14 दिवसांनी म्हणजे 29 ऑगस्टला काय झाली? मसुदा समितीची स्थापना झाली। पुढचा प्रश्न विचारला जातो
मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काय होते? मसुदा समितीचे अध्यक्ष होते. ओके. अजून एक प्रश्न या ठिकाणी विचारला जातो की मसुदा समितीमध्ये एकूण किती व्यक्ती होते? तर अध्यक्षासह काय एकूण 7 व्यक्ती होते. म्हणजेच काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष आणि एकूण 6 सदस्य, म्हणजे असे एकूण काय होते 7 व्यक्ती या मसुदा समितीमध्ये होते. मग ते 6 सदस्य कोण होते पहा? तर एन गोपालस्वामी अय्यर होते, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर होते. यांच्यावरती आपल्याला प्रश्न आता विचारला होता. आता हेच IMP आहेत का? तर सगळे IMP आहेत पहा. डॉक्टर KM मुन्शी आहेत, सईद मोहम्मद सादुल्ला आहेत, एन माधवराव आहे आणि अजून कोण आहे पहा याच्यामध्ये? TT कृष्णमाचार्य. हे तुम्हाला 6 आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 7ही नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे. तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय? स्थापना कधी झाली? कधी झाली होती? 29 ऑगस्ट 1947. ओके. त्याच्यानंतर अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. हे पण लक्षात ठेवायचंय. एकूण किती व्यक्ती या समितीमध्ये होत्या? तर 7 व्यक्ती होत्या, एक अध्यक्ष आणि 6 सदस्य. मग ते 6 सदस्य कोण होते हे पण लक्षात ठेवायचंय. एन गोपालस्वामी अय्यंगर होते, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर होते, डॉक्टर KM मुन्शी होते, सईद मोहम्मद सादुल्ला होते, एन माधवराव होते आणि TT कृष्णमाचार्य होते. हे काय होते? सगळे मसुदा समितीचे सदस्य होते. ओके. अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. लक्षात ठेवा मित्रांनो, थोडं रिपीट झालं तरी चालेल, पण परीक्षेला आपल्याला याच्यावरती खूप प्रश्न विचारलेले आहेत. ओके. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर छोटीशी पण एक महत्त्वाची सूचना मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य म्हणजे ही TCS आणि IBPS पॅटर्ननुसार महाराष्ट्रामधील एकमेव टेस्ट सिरीज आहे. अतिशय दर्जेदार अशी आपली टेस्ट सिरीज आहे. याच्यामध्ये आपण तुम्हाला काय देतो पहा? तर तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर देतो. त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये आपण तलाठी भरतीचे 2011 पासून 2022 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी फ्रीमध्ये देतो. त्याचबरोबर तुम्हाला हे सगळं काय होईल? उत्तरासहित भेटल, म्हणजेच आन्सर की सहित भेटल. म्हणजे तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं कुणाला विचारायची गरज लागणार नाही, त्याची आन्सर की तुम्हाला त्याच्यासोबत दिली जाईल. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला याच्यामध्ये अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी याच्यामध्ये फ्री दिल्या जातील. कशा दिल्या जातील? नोट्स फ्रीमध्ये दिल्या जातील. एवढ्या परिपूर्ण नोट्स आहेत मित्रांनो. जर तुम्ही एवढ्या नोट्सचा जरी अभ्यास केला तरीही तुम्हाला 90+ मार्क काय 100% मिळतील. ओके. मग याच्यामध्ये कोणकोणत्या विषयाचे नोट्स आहेत? मराठी विषयाचे नोट्स आहेत, इतिहासाचे नोट्स आहेत, भूगोल विषयाचे नोट्स आहेत, राज्यशास्त्राच्या नोट्स आहेत, विज्ञानच्या नोट्स आहेत, अर्थशास्त्राच्या आहेत, त्याचबरोबर गणिताच्या नोट्स आहेत आणि बुद्धिमत्ता या विषयाच्या सुद्धा या ठिकाणी आपण नोट्स देत आहोत. ओके. आणि अतिशय डिटेल्स आणि अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. ओके. मग या सगळ्यांची किंमत किती आहे मित्रांनो? तर 150 रुपये किंमत आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा आपली ऑफर चालू आहे. जर तुम्ही आज मित्रांनो टेस्ट सिरीज घेतली तर हे तुम्हाला ऑफरनुसार फक्त आणि फक्त काय होईल? 99 रुपयाला तुम्हाला हे टेस्ट सिरीज पडेल. मग तुम्हाला हे 99 रुपये कुठं पे करायचे? तर गुगल पे असेल, फोन पे असेल, या ठिकाणी आपला नंबर आहे पहा 96 89 14 16 30. तुम्हाला काय करायचं आहे? या आपल्या नंबरवरती गुगल पे किंवा फोन पेला काय करायचे? 99 रुपये पे करायचे आणि त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि व्हॉट्सॲपला हाच नंबर आहे आपला, या नंबरवरती तुम्हाला तो स्क्रीनशॉट काय करायचा? पाठवून द्यायचा आहे, टाकून द्यायचा आहे, शेअर करायचा आहे. ओके. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला 10 टेस्ट फ्रीमध्ये तलाठी भरतीचे सगळ्या प्रश्नपत्रिका आणि अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ओके. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे पहा. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेले नाही? काय विचारलंय? खाली आपल्याला 4 वैशिष्ट्ये दिलेत आणि त्यापैकी कोणतं वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेमधून घेतलेलं नाही असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग पाहूया 4 पर्याय काय आहेत? सरकारचे संसदीय स्वरूप, कायद्याचे राज्य, सरकारचे मंत्रिमंडळ स्वरूप आणि समवर्त सूची. मग यापैकी समवर्त सूची ही आपण ब्रिटिश राज्यघटनेतून किंवा इंग्लंडच्या राज्यघटनेतून घेतलेली नाही. मग प्रश्न आपल्याला विचारला जातो की समवर्त सूची आपण कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून घेतलेली आहे? तर ही कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे? ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून आपण काय केलेली आहे? समवर्त सूची घेतलेली आहे. ओके. मग या ठिकाणी तुम्हाला इंग्लंडकडून काय काय घेतले लक्षात ठेवायचंय. संसदीय स्वरूप आहे, कायद्याचं राज्य आहे, या कायद्याच्या राज्यावरती खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळाचं स्वरूप आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण कोणाकडून घेतल्यात? ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेल्या आहेत. ओके. पुढचा प्रश्न पाहू. चला, प्रश्न क्रमांक किती आहे? 4 आहे. काय विचारले पहा. नारायण मेघाजी लोखंडे, काय नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली?
मग कोणत्या वृत्तपत्रामधून त्यांनी कामगाराच्या प्रश्नांना वाचा फोडली होती? तर दिनबंधू या वृत्तपत्रामधून. ओके. मग या ठिकाणी आपल्याला असा सुद्धा प्रश्न विचारला जातो की नारायण मेघाजी लोखंडे यांनी दिनबंधू वृत्तपत्रामधून कोणाच्या प्रश्नांना वाचा फोडली? ऑप्शन दिलं जातं शेतकऱ्यांच्या प्रश्नांना, महिलांच्या प्रश्नांना, दलितांच्या प्रश्नांना किंवा कामगारांच्या प्रश्नाला. मग कोणाच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली होती? तर कामगाराच्या प्रश्नांसाठी. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की प्रश्न विचारला जातो की देशातील म्हणजेच भारतामधील पहिली कामगार संघटना कोणी स्थापन केली असा आपल्याला प्रश्न विचारला जातो. खूप वेळेस प्रश्न आलेला आहे की भारतामधील पहिली कामगार संघटना कोणी स्थापन केली? मग ही कोणी स्थापन केली होती पहिली कामगार संघटना? नारायण मेघाजी लोखंडे यांनीच केली होती. ओके. अजून एक प्रश्न विचारला जातो, खालीलपैकी कोणाला भारतीय कामगार चळवळीचा जनक असं म्हटलं जातं? तर भारतीय कामगार चळवळीचा जनक सुद्धा नारायण मेघाजी लोखंडे यांनाच म्हटलं जातं. का म्हटलं जातं? तर त्यांनी देशामधील पहिली कामगार संघटना स्थापन केली होती. प्रश्न अजून एक विचारला जातो की नारायण मेघाजी लोखंडे यांनी भारतातील पहिली कामगार संघटना कधी स्थापन केली? मग कधी स्थापन केली होती? 1848 ला स्थापन केली होती. त्या संघटनेचं नाव काय होतं हे सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं. पहा काय होतं? बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही काय होती? संघटना होती. नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थापन केलेली. कधी स्थापन केली? 1848 ला केली. कोणत्या शहरामध्ये स्थापन केली हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. कोणत्या ठिकाणी स्थापन केली होती? मुंबई या ठिकाणी त्यांनी स्थापन केली होती. ओके. त्याचबरोबर नारायण मेघाजी लोखंडे यांना सरकारकडून 2 गौरव किंवा 2 किताब किंवा 2 पदव्या देण्यात आल्या होत्या. मग त्या 2 पदव्या कोणत्या होत्या? पहा, राव बहादूर होती आणि जस्टिस ऑफ पीस होती. दोन्ही लक्षात ठेवायचे. यांच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. राव बहादूर कधी दिली होती? 1895 ला. आणि जस्टिस ऑफ पीस कधी दिली होती? 1890 ला दिली होती. त्याचबरोबर नारायण मेघाजी लोखंडे यांचा मृत्यू कशामध्ये झाला होता? प्लेगच्या साथीमुळे, प्लेगची लागण झाल्यामुळे यांचा मृत्यू झाला होता. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 5 आहे, लॉर्ड डलहौसी. काय? लॉर्ड डलहौसीच्या कारकिर्दीत भारतातील पहिली, भारतातील पहिली खूप विचारतायत बरं का, टेलिग्राफ लाईन डॅश डॅश ते डॅश डॅश पर्यंत टाकली गेली. मग भारतातील पहिली टेलिग्राफ लाईन कुठून कुठपर्यंत टाकण्यात आली होती? तर ती कलकत्ता ते आग्रा दरम्यान टाकण्यात आली होती. कुणाच्या कारकिर्दीत टाकण्यात आली होती हाही प्रश्न विचारला जातो. तर कुणाच्या कारकिर्दीमध्ये? लॉर्ड डलहौसी याच्या कारकिर्दीमध्ये. ओके. कधी टाकण्यात आली होती हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 1853 साली. ओके. याच साली काय झाली होती? भारतातील पहिली रेल्वे सुद्धा धावली होती. कुठून कुठपर्यंत धावली होती? मुंबई ते ठाणे दरम्यान धावली होती. कुणाच्या कारकिर्दीत धावली होती? लॉर्ड डलहौसीच्या कारकिर्दीत. दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, त्यांच्यावरती वारंवार प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 6 नंबर, गुरु वेंपती चिन्ना सत्यम. गुरु वेंपती चिन्ना सत्यम हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे? या ठिकाणी ना नृत्य प्रकार, राज्य, त्याचबरोबर त्या नृत्यामधील कलाकार यांच्यावरती खूप प्रश्न विचारलेले आहेत. मग गुरु वेंपती चिन्ना सत्यम हे कोणत्या नृत्य प्रकार क्षेत्रातील आहेत? तर हे कुचिपुडी या नृत्य प्रकारामधील प्रसिद्ध व्यक्ती आहेत. त्यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे भारताकडून, सरकारकडून? तर पद्मभूषण पुरस्कार त्यांना या ठिकाणी मिळालेला आहे. ओके. पुढचा प्रश्न क्रमांक 7 आहे. पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर मित्रांनो एक नम्र विनंती आहे, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना मित्रांनो तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, कारण या दोन्ही गोष्टी काय आहेत अगदी मोफत आहेत. म्हणजेच लाईक करायला पण मोफत आहे आणि सबस्क्राईब करायला पण मोफत आहे. याच्यासाठी तुम्हाला कुठली 1 रुपया पण द्यायचा नाही. ओके. प्रश्न काय? भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणता अनुच्छेद अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि चालवण्याचा अधिकार देतो? कुणाला? अल्पसंख्याकांना. काय विचारलंय? अल्पसंख्याकांना काय शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्या चालवण्याचा अधिकार दिला जातो. तर कोणत्या कलमानुसार? कलम 30 नुसार किंवा अनुच्छेद 30 नुसार काय अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्या चालवण्याचा अधिकार देण्यात येतो. ओके. मग या ठिकाणी पहा आपल्याला ऑप्शन 24 आहे, 26 आहे, 28 आहे, ते पण आपण पाहू. कलम 24 काय सांगते पहा, तर 14 वर्ष वयाखालील कोणत्याही बालकाला कारखान्यात व खाणीत काम करण्यास किंवा नोकरीस ठेवले जाणार नाही अथवा अन्य कोणत्याही धोक्याच्या कामावर ठेवले जाणार नाही. म्हणजेच थोडक्यात कलम 24 काय बाल कामगाराशी संबंधित आहे. बाल कामगार ठेवण्यास यांनी काय केलेले आहे? मनाई केलेली आहे. कलम 26 काय सांगतं आपल्याला,
तर धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचं स्वातंत्र्य हे काय कलम 26 नुसार आहे. खूप महत्त्वाचे कलम आहेत बरं का, हे सगळे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर कलम 28 काय सांगतं पहा, शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य. कलम 29 काय सांगतं, भारताच्या राज्यक्षेत्रात राहणाऱ्या कोणत्याही नागरिक गटाला स्वतःची वेगळी भाषा, लिपी व संस्कृती असल्यास ती जतन करण्याचा हक्क असेल. हे कलम 29 सांगतं. मित्रांनो, तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला कलम 15 ते कलम 32 हे जे कलम आहेत ना, हे कलम तोंडपाठ करायचे आहेत. त्याच्यानंतर पुन्हा कलम 38 ते कलम 51 ही कलम सुद्धा तुम्हाला तोंडपाठ करायची आहेत. या कलमामध्ये काय आहेत, मूलभूत हक्क आहेत. या कलमामध्ये काय आहे, मार्गदर्शक तत्व आहेत. या दोन्हीवरती सुद्धा परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारलेला आहे. तुमची कुठलीही परीक्षा असू द्या, अगदी ग्रुप डी पासून तुमचा MPSC UPSC पर्यंतचा पेपर असू द्या, हे कलम तुम्हाला तोंडपाठच पाहिजेत, कारण याच्यावरती वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. ओके, पुढचा एक महत्त्वाचं तुम्हाला सांगतो. आता या ठिकाणी आपला अल्पसंख्याकांचा उल्लेख निघाला होता. मग तुम्हाला माहिती पाहिजे की भारतामध्ये किती धर्मांना अल्पसंख्याकांचा दर्जा देण्यात आलेला आहे. तर भारतामध्ये एकूण 6 धर्मांना अल्पसंख्याकांचा दर्जा देण्यात आलेला आहे. मग ते 6 धर्म कोणते आहेत, मुस्लिम बांधव आहेत, ख्रिश्चन आहेत, शीख आहे, बौद्ध आहे, पारशी आहे आणि जैन आहे. या 6 धर्मांना भारतामध्ये काय अल्पसंख्याक दर्जा देण्यात आलेला आहे. ओके, प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या धर्माला अल्पसंख्याक दर्जा मिळालेला आहे. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 8 नंबर. महाराष्ट्राच्या 2019-20च्या अंदाजपत्रकानुसार किचन गार्डन योजना ही महाराष्ट्रातील ढगाश आदिवासी जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे. किचन गार्डन योजना महाराष्ट्रामधील किती आदिवासी जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे, एकूण 14 आदिवासी जिल्ह्यामध्ये ही योजना राबवण्यात येत आहे. कोणती योजना, नाव लक्षात ठेवा, किचन गार्डन योजना आहे. ओके, खूप महत्त्वपूर्ण योजना आहे, लक्षात ठेवायचे. मित्रांनो, तुम्हाला अजून एक गोष्ट काय करायची, तुम्हाला मागच्या जवळपास 2 वर्षातील संपूर्ण लोकराज्य आपल्या महाराष्ट्र शासनाचं जे मासिक आहे ना, लोकराज्य, हे मासिक काय करायचे, तुम्हाला तोंडपाठ करून ठेवायचं आहे. का तोंडपाठ करायचं आहे, कारण याच्यामध्ये सरकारच्या काय सगळ्या योजना विस्तृतपणे दिलेल्या असतात. आणि तुम्ही जर परीक्षा मागच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या असतील TCSच्या, विशेषतः TCSच्या, IBPSच्या नाही, मी TCSचं सांगतोय. तलाठी भरती कोण घेणार आहे, TCS घेणार आहे. मग TCS काय करतंय, जवळपास 75% चालू घडामोडी कुठं विचारतंय, तर ते या योजनावरती विचारते. आणि कुठल्या योजना, कोणाच्या योजना, तर फक्त महाराष्ट्र शासनाच्या योजनावरतीच विचारते. मग महाराष्ट्र शासनाच्या सगळ्या योजना कुठे येतात, तर लोकराज्य मासिकामध्ये येतात. त्याच्यामुळे तुम्हाला लोकराज्य मासिक काय करायचं आहे, अगदी व्यवस्थित करायचं आहे. कधीपासून करायचं आहे, जवळपास 2 वर्षापासूनचे करायचे आहेत. नेटवरती लोकराज्य मासिक टाका, तुम्हाला मोफत PDF फाईल भेटतील. मोफत आहे, डाउनलोड करायचं, वाचायचं, थोड्या नोट्स काढून ठेवायचे. ओके, म्हणजे पुन्हा वाचायची गरज पडणार नाही. पुढचा प्रश्न आहे 9 नंबर. प्रशासनात सक्रिय भूमिका बजावणारी नूरजहां डॅश डॅश यांची पत्नी होती. नूरजहां कुणाची पत्नी होती असं या ठिकाणी विचारलेलं आहे. मग नूरजहां कुणाची पत्नी होती, तर जहांगीरची पत्नी होती नूरजहां. ओके, पुढचा प्रश्न आहे 10 नंबर. बँकिंगमधील IFSC चे पूर्ण स्वरूप काय आहे. आता तुम्ही पाहिलं असेल, तुम्हाला समोरचा एखाद्याला पैसे टाकायचे असले तर तो विचारत असतोच, अरे तुझा अकाउंट नंबर दे आणि IFSC कोड दे. मग या ठिकाणी आपल्याला विचारलंय की जो तो IFSC कोड आहे याचा फुल फॉर्म काय आहे किंवा याचं पूर्ण नाव काय आहे. तर याचं पूर्ण नाव काय आहे, इंडियन फायनान्शियल सिस्टम कोड. हा कोड किती अंकी असतो याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला होता. किती अंकी असतो, 11 अंकी कोड असतो. याच्यामध्ये काय असतं, तर काही अक्षरे असतात, काय काही अक्षरे असतात आणि काही अंक असतात. म्हणजे या दोघांपासून मिळून हा काय होतो, 11 अंकी कोड तयार होतो. ओके, फुल फॉर्म काय, इंडियन फायनान्शियल सिस्टम कोड आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे 11 नंबर. काय विचारले, खालीलपैकी कोण महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारिणीचा भाग नाही. प्रश्न बऱ्याच वेळेस रिपीट झालाय, कोण कार्यकारिणीचा भाग नाही. ऑप्शन काय दिलेत, मंत्री परिषद, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि चौथा ऑप्शन काय, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती. तर यापैकी राज्याची जी कार्यकारिणी आहे किंवा राज्याचं जे कायदे मंडळ आहे, शब्द काही पण येऊ शकतो बरं का, कार्यकारिणी येऊ शकतो, कायदे मंडळ येऊ शकतो. ओके, दोन्ही समानार्थीचे शब्द आहेत. ओके, मग कोण कायदे मंडळाचा भाग नाही, तर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हे काय कायदे मंडळाचा भाग नाही. मग कायदे मंडळाचा भाग कोण कोण आहे, मंत्री परिषद म्हणजेच कोण, मंत्रिमंडळ. शब्द लक्षात ठेवा, मंत्री परिषद म्हणजेच कोण, मंत्रिमंडळ. म्हणजे याच्यामध्ये कोण आलं, मुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ आलं. त्याच्यानंतर राज्यपाल आणि मुख्यमंत्री हे काय असतात,
कायदे मंडळाचा अविभाज्य घटक आहेत किंवा कायदे मंडळाचे भाग असतात. ओके. पुढचा प्रश्न आहे 12 नंबर. औद्योगिक उद्योजकांना सिंगल विंडोद्वारे म्हणजेच एकाच खिडकीद्वारे मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्राने यापूर्वी डॅश डॅश सिंगल विंडो इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटी सेल स्थापन केला आहे. मग कोणता सिंगल विंडो इन्व्हेस्टर फॅसिलिटी सेल स्थापन केला आहे महाराष्ट्राने? मैत्री. हा मैत्रीचा फुल फॉर्म काय होतं पहा, महाराष्ट्र इंडस्ट्री ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट फॅकल्टेशन. ओके, किंवा फॅसिलिटेशन असं काही म्हणा तुम्ही, शब्द माझ्याकडून खालीवर होऊ शकतो, त्याच्यात काही हरकत नाही. प्रश्न तुमचा इथं तुमचं फळ्यावरती ब्लॅकबोर्डवरती तुमचं काय पाहिजे, ध्यान पाहिजे. ओके. मग या ठिकाणी तुम्हाला पुन्हा मी सांगितलं होतं, कुठं प्रश्न आला, महाराष्ट्राच्या योजनेवरतीचा प्रश्न आला, बरोबर की नाही. मग याच्यासाठी काय वाचायचं सांगितलं मी तुम्हाला, लोकराज्य मासिक वाचायचं सांगितलंय. लोकराज्य कोणतं, लोकराज्य मोफत भेटतं आणि बाजारात घ्यायला गेले तर मला वाटतं 10 रुपयाची किंमत आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला, या ठिकाणी पहा, या मैत्रीचं कार्य काय काय पहा, तर महाराष्ट्राला गुंतवणुकीला चालना देणे, व्यावसायिक भागीदारी सुलभ करणे आणि गुंतवणूकदारांना वेळेवर मंजुरी आणि सेवा सुनिश्चित करणे, वेब आधारित पोर्टलचे व्यवस्थापन करणे आणि गुंतवणुकीशी संबंधित तक्रारी हाताळणे. एकदा नजर फिरवून घ्या फक्त. पुढचा प्रश्न आहे 13 नंबर. दलितांसाठी पंढरपूर येथे डॅशचे दरवाजे उघडण्यासाठी साने गुरुजींनी आमरण उपोषण केले होते. आता साने गुरुजींनी पंढरपूर या ठिकाणी कोणत्या मंदिराचे दरवाजे उघडण्यासाठी आमरण उपोषण केलं होतं असं विचारलंय. मग पंढरपूरला कोणतं मंदिर आहे, विठ्ठल मंदिर आहे. म्हणजे जरी तुम्हाला माहित नसतं ना तरी तुम्ही लॉजिकने हे उत्तर काढू शकले असते. ओके. पण या ठिकाणी आता प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की पंढरपूरमध्ये दलितांना विठ्ठल मंदिराचे दरवाजे खुले करण्यासाठी कोणी आमरण उपोषण केलं, तर कोणी आमरण उपोषण केलं होतं, साने गुरुजींनी आमरण उपोषण केलं होतं. कधी केलं होतं हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. कधी केलं होतं, 1947 साली, म्हणजे ज्या वर्षी भारत स्वतंत्र झाला त्या वर्षी. ओके. त्याच्यानंतर साने गुरुजींचं पूर्ण नाव काय, याच्यावरती प्रश्न विचारला जातो. मग पूर्ण नाव काय त्यांचं, पांडुरंग सदाशिव साने, हे काय साने गुरुजींचं पूर्ण नाव आहे. त्याच्यानंतर त्यांचा जन्म कधी झाला, 24 डिसेंबर 1899 ला. कुठे झाला, पालगड या ठिकाणी झाला. ओके. अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की स्वातंत्र्यपूर्व काळात साने गुरुजी खानदेशामधून कोणते वृत्तपत्र चालवित होते, तर खानदेशामधून साने गुरुजी कोणतं वृत्तपत्र चालवत होते, काँग्रेस नावाचं वृत्तपत्र ते चालवत होते. ओके. त्याच्यानंतर त्यांनी जानेवारी ते मे 1947, मी तुम्हाला सांगितलं होतं जानेवारी ते मे 1947 या काळात दलितांना पंढरपूर मंदिरामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आंदोलन केलं होतं. ओके. पुढचा प्रश्न आहे 14 नंबर. भारतीय रेल्वेमध्ये ब्रॉडगेजचे डॅश डॅश आहे, म्हणजे ब्रॉडगेजचं अंतर किती असं आपल्याला विचारलेलं आहे. मग ब्रॉडगेजचं अंतर किती आहे, 1.676 मीटर आहे. त्यालाच काय म्हटलं जातं, ब्रॉडगेज म्हटलं जातं. ओके. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15 आहे. काय विचारलंय, खालीलपैकी कोणाला भारतीय चित्रपटांचे जनक म्हणून ओळखले जाते. आता या ठिकाणी गंमत होऊ शकते पहा. ऑप्शन काय दिलेत पहा, राजा राममोहन रॉय, सत्यजित रे, धुंडीराज गोविंद फाळके आणि रविशंकर फाळके. मग यापैकी योग्य उत्तर काय आहे, तर धुंडीराज गोविंद फाळके आहे. त्यांनाच आपण काय म्हणतो मित्रांनो, दादासाहेब फाळके म्हणतो. हे सगळ्यांना माहिती आहे की भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोण आहे, दादासाहेब फाळके आहे. परंतु त्यांनी आपल्याला ऑप्शन देताना काय दिलंय, दादासाहेब फाळके न देता काय केलंय पहा, त्यांचं खरं नाव दिलंय. त्याच्यामुळे मी तुम्हाला काय सांगत असतो, टोपण नाव त्याचबरोबर जे मूळ नाव आहे किंवा खरं नाव आहे किंवा पूर्ण नाव आहे हे तुम्हाला काय करायचं आहे, पाठ करायचं किंवा लक्षामध्ये ठेवायचं आहे. काय आहे, धुंडीराज गोविंद फाळके. ओके. त्यांनाच आपण काय म्हणतो, दादासाहेब फाळके म्हणतो. त्यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता पहा, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जन्म झाला होता. आणि त्यांनी भारतामधील पहिला चित्रपट बनवला होता पहा. कधी बनवला होता, 1913 साली. कधी, 1913 साली. चित्रपटाचं नाव काय होतं, तर राजा हरिश्चंद्र. राजा हरिश्चंद्र हे काय होतं, त्यांच्या चित्रपटाचं नाव होतं. कधी बनवलं होतं, 1913 साली. ओके. पुढचा प्रश्न आहे 16 नंबर. खालीलपैकी कोणत्या क्रिकेटपटूच्या नावावर कसोटी पदार्पणात शतक झळकावण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे. पहा, आउट ऑफ बॉक्स प्रश्न आलाय, काही विचारू शकतं TCS. तुम्हाला काय पाहिजे, अभ्यास तुमचा चांगला पाहिजे. आता या ठिकाणी कोण आहे, तर याचं उत्तर काय, सौरभ गांगुली आहे. सौरभ गांगुलीने काय केलं होतं, कसोटी क्रिकेटच्या पदार्पणाच्या सामन्यामध्येच म्हणजे पहिल्या सामन्यामध्येच काय केलं होतं, शतक मारलं होतं. ओके. मग या ठिकाणी तुम्हाला प्रश्न का आला असेल, तर तुम्हाला माहिती आहे बऱ्याच दिवसापूर्वी, 1-2 वर्षापूर्वी सौरभ गांगुली काय होता, BCCIचा अध्यक्ष झाला होता. ओके. म्हणजे करंटमध्ये जे असेल त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे
की सौरभ गांगुलीनी पहिला सामना कोणाविरुद्ध खेळला होता कसोटी सामना, तर या ठिकाणी लॉर्ड्समध्ये खेळला होता कोणाविरुद्ध, इंग्लंड विरुद्ध. त्याचबरोबर अजून एक भारताचा स्टार खेळाडू आहे तो म्हणजे राहुल द्रविड. पहा कोण, राहुल द्रविड. पहा या ठिकाणी लिहिले राहुल द्रविड आणि सौरभ गांगुली दोघांनी काय केलं होतं, एकाच मॅचमध्ये पदार्पण केलं होतं. एकाच मॅचमध्ये दोन महत्त्वाच्या खेळाडूंनी काय केलं होतं, पदार्पण केलं होतं. कधी केलं होतं, 1999 मध्ये इंग्लंडमध्ये. कोणत्या मैदानावर मॅच होती, लॉर्ड्स हे जे आपलं ऐतिहासिक ग्राउंड आहे त्याच्यावरती ही मॅच होती. ओके, पुढचा प्रश्न आहे 17 नंबर, तुगलक घराण्याची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली. मग तुगलक घराण्याची सुरुवात कधी झाली होती, 1320 साली तुगलक घराण्याची सुरुवात झाली होती. तुगलक घराण्याचा संस्थापक कोण होता, गयासुद्दीन हा तुगलक घराण्याचा संस्थापक होता. तुगलक घराण्याची राजधानी कुठे होती, तर दिल्ली या ठिकाणी काय होती, तुगलक घराण्याची राजधानी होती. पुढचा प्रश्न आहे आपला 18 नंबर, भारतात राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कोणत्या वर्षी तयार करण्यात आले. मग भारतामध्ये राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कधी तयार करण्यात आलं होतं, 2000 साली तयार करण्यात आलं होतं. कुणी तयार केलं होतं, 2000 साली भारताचे पंतप्रधान कोण होते, अटल बिहारी वाजपेयी यांच्या कारकिर्दीमध्ये करण्यात आलं होतं. या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो की भारतातील पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कोणते किंवा कधी सादर करण्यात आलं, तर कधी, ते 1976 ला करण्यात आलं होतं पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण. आणि आत्ताचं कधी अलीकडचं, तर 2000 सालचं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आहे. पुढचा प्रश्न पाहू 19 नंबर, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणता दिवस, तर 20 नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो. बऱ्याच वेळेस प्रश्न काय झाला, परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे. ओके, मग या ठिकाणी का 20 नोव्हेंबर करण्यात येतो, तर पहा 20 नोव्हेंबर 1989 रोजी बालकांच्या हक्काचे घोषणापत्र जाहीर झाले होते. तेव्हापासून काय 20 नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 14 नोव्हेंबर काय आहे, राष्ट्रीय बाल दिन आहे. त्याचबरोबर 14 नोव्हेंबर काय आहे, पंडित जवाहरलाल नेहरू यांची काय आहे या ठिकाणी जयंती आहे. 12 जून काय आहे, बाल कामगार विरोधी दिन आहे. हे दिन महत्वाचे मित्रांनो, तुम्हाला लक्षात ठेवायचे. ओके, 4 जून काय, बाल हक्क दिन आहे. ओके, पुन्हा मी सांगतो पहा, 20 नोव्हेंबर काय, जागतिक बाल हक्क संरक्षण दिन आहे. 14 नोव्हेंबर काय, राष्ट्रीय बाल दिन आहे. 14 नोव्हेंबरला कोणाची जयंती असते, तर पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती असते. 12 जून काय, बाल कामगार विरोधी दिन आहे. आणि 4 जून काय आहे, तर बाल रक्षक दिन आहे. हे दिन महत्वाचे आहेत, लक्षात ठेवायचे. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 20 नंबर, काय विचारलंय, ग्वायटर त्यालाच आपण गलगंड असं सुद्धा म्हणतो. हा रोग खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो. ऑप्शन काय आहेत पहा, आयोडीन आहे, क्लोरीन आहे, सोडियम आहे, सोडियम नसतं, सोडियम, कॅल्शियम. या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो, तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला मित्रांनो. ओके, धन्यवाद मित्रांनो, भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.